करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कठोर पाऊल उचललेलं आहे। 500 आणि 1000च्या नोटा यापुढे म्हणजे आज मध्यरात्रीपासून चलनातून रद्द करण्यात आलेल्या आहेत। दोन्ही चलनं आता यापुढे अवैध असतील, केवळ कागद उरतील। ही दोन्ही चलनं अंतर्गत कामकाजासाठी उद्या बँका बंद राहतील, तर उद्या आणि परवा एटीएमही बंद राहणार आहे। 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत बँकांमध्ये बँक खात्यांमध्ये नागरिक आपले पैसे जमा करू शकतात। म्हणजे 500 आणि 1000च्या नोटा ते जमा करू शकतात। ही मुदत दिलेली आहे 50 दिवसांची आणि त्यानंतर बँकेतून पैसे काढताना किंवा खात्यातून पैसे काढताना काही सुरुवातीला मर्यादा राहणार आहेत। 8 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्यात आलेल्या आहेत। हा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतलेला आहे। आज मध्यरात्रीपासून दोन्ही चलनं अवैध असतील, यापुढे या केवळ नोटा असतील। दरम्यान अंतर्गत कामकाजासाठी बँका उद्या बंद राहणार आहेत, तर एटीएमही उद्या आणि परवा बंद राहणार आहेत। मोदी सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय आहे। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे, असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे। आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा केवळ कागद उरतील। चलनातून या नोटा बाद करण्यात आलेल्या आहेत। 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत नोटा बँकेत भरता येतील। पोस्ट ऑफिसमध्ये या नोटा बदली करता येणार आहेत। आपण याबाबत चर्चा करूया। आपल्याबरोबर अर्थतज्ञ जयराज साळगावकर सर, काय सांगाल मोदींच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी? 500 आणि 1000च्या नोटा आज मध्यरात्रीपासून बाद होत आहेत। काही कारणांनी संपर्क तुटलेला आहे। ग्राहकांसाठी उद्या बँका बंद राहणार आहेत। उद्या आणि परवा एटीएमही बंद राहणार आहेत। प्रिस्क्रिप्शनवर 500 आणि 1000च्या नोटांवर औषधं मिळू शकतील। ही काही सवलत काही गरजूंसाठी दिलेली आहे। तसंच हॉस्पिटल्स, पेट्रोल पंपांवर 3 दिवस जुन्या नोटा चालतील, मात्र त्यापुढे जुन्या नोटा चालणार नाहीत। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्यात आलेल्या आहेत। तसंच सध्या जे प्रवासात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा रेल्वे, बस, एअरपोर्ट या ठिकाणी सुद्धा जुन्या नोटा वापरता येतील। मात्र 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत नोटा बँकांमध्ये बदली करता येणार आहेत। पोस्ट ऑफिसमध्येही या नोटा बदली करता येणार आहेत। तसंच जर काही कारणांमुळे ग्राहक या नोटा बदली करू शकले नाहीत, तर 31 मार्च 2017 पर्यंत ते आरबीआयच्या निर्धारित ऑफिसमध्ये जाऊन घोषणापत्रासहित ते या नोटा जमा करू शकतायत।